सो गाईज गुड मॉर्निंग. मी आली आहे माझ्या मम्मीच्या घरी. आम्हाला आमची मावशी काल पडली आहे, तिला बघायला जायचं होतं, तर आज आता आम्ही तिला बघून आलोय. तोपर्यंत आम्ही ह्या मॅडमला सांगितलं होतं की खाऊन आंघोळ करून घ्या, का तर आम्हाला त्यांचा आधार कार्डवरची बर्थडे डेट कमी करायला जायचंय. नाही, वाढवायला जायचंय. कमी करायला जायचंय. तर आमच्या मॅडमने अजून ना आंघोळ गेली आहे ना काय. ब्रश तरी केला का? हो केलाय आणि खायला बसली. माझी मम्मी बघा मिसरी लावते. कोणाकोणाची मम्मी मिसरी लावते कमेंट करून नक्की सांगा. तर आज आम्हाला खूप सारी कामं आहेत. आम्हाला संध्याकाळी काही लग्नाला पण जायचंय, त्यासाठी मी ऍक्च्युली आली आहे. तर ब्लॉग नक्की बघा. संध्याकाळी खूप छान तयार होऊन आम्ही ब्लॉग पोस्ट करणार आहोत. आणि ह्या मुलीला सांगा लवकर पटपट आवरायला. आणि माझी नखं बघा 2 पडली आहेत. 2 नाही आहेत, 3 आहेत. तर मी संध्याकाळी नेल आर्ट पण करणार आहे. तर स्टे ट्यून गाईज. 2 तास आधी मेकअपला लागा गाईज. सोपी आहे मेकअप आर्टिस्ट, मला वेळ नाही लागत. पण ह्या मॅडमला 2 तास अगोदर तयार करावं लागतं, कारण ह्या मॅडमचा मेकअप संपतच नाही. काय बोलू मी आता पुढे. सो ओके, स्टे ट्यून राहा. आज सुट्टी घेतली आहे 2 बहिणींची. तुम्ही मज्जा बघाल आम्ही दिवसभर काय काय करतो आणि काय नाही करत. ओके, कसं आहे आम्ही व्लॉग ह्यासाठी बनवतो की आम्ही जेव्हा 2 जणी सोबत असतो ना, तेव्हा काही ना काही होत राहतं. तसं तर आम्ही कुठेही जाऊ दे, काही होतं. तर व्लॉग नक्की बघा, खूप मज्जा येणार आहे. बाय, स्टे ट्यून. आत्ताच बाय नाही करणार आहे, थोड्या वेळाने म्हणजे संध्याकाळी. बाय करायचं मी गाईज लोकांना, तुला माहितीये का आपल्या सगळ्या लोकांना माणूस म्हणायचो आपण, पण आजकाल युट्यूबर जेव्हापासून आलेत तेव्हा फक्त माणसांना हाय गाईज, बाय गाईज, हॅलो गाईज चालूच असतं. गाईजच असतात. गाईजच का काय गाया असतात मम्मी. गाईज, गाईज म्हणजे काय? गाया म्हशी बघा. सो जुन्या लोकांचं हे. आणि मला माहितीच नव्हतं ऍक्च्युली. मी ह्याचं हे आणलं होतं ट्रायपॉड. मला माहितीच नव्हतं हे छोटस मोठं होतंय म्हणून. पण मी जेव्हा आणलं ते छोटस होतं म्हणून मी माझ्या बहिणीला देऊन टाकलं. आणि आता मला त्याचा पस्तावा होतोय, कारण ती येत नाहीये. आणि ते ऍक्च्युली आहे ते मोठं, मला खोलायलाच नाही जमलंय. तुम्ही बघू शकता. तर आता मी हे पण नवीन आणलेलं आहे. ह्याचा पोस्ट लवकरच करेल मी, शॉर्ट्स मध्ये पोस्ट करेल. हे खूप छान असं हे आहे, काय म्हणतात ते, मोबाईल होल्डर आहे. तर नक्की बघा ह्याचा छोटा छोटा शॉर्ट्स, खूप सुंदर आहे. आणि ऑफरमध्ये मिळाले मला ऍक्च्युली ब्लिंकिटवरती. सो ह्या बाईचा डोळा आहे माझ्या ह्या वस्तूंवरती. सो तुला ही मिळणार नाही आहे. आणि हॅलो गाईज, ऐका, हिचं पण खूप सुंदर असा यूट्यूब चॅनल आहे, तर सबस्क्राईब करा, कारण माझ्यापेक्षा ही खूप त्याच्यावर बडबड करते. आणि मी नक्कीच आयपिन मध्ये हिचा जो चॅनल आहे लिंक मी तिला सांगते, तुम्ही बघा, नक्की बघा. आणि आमचे चेहरे इग्नोर करा, आम्ही आत्ताच उठलेलो आहे. आणि रिअल ब्युटी आहे, आम्ही काही फिल्टर नाही लावलेला आहे. ओके, स्टे ट्यून. मी चिवला स्कूलला घेऊन येऊसपर्यंत ह्या दोघी तयार झालेली आहे. दोघी मीन्स ही एकटी तयार झाली आहे नाव वगैरे करून. आंघोळ केलेली मम्मी तशीच आहे अजून, लपती आहे. मी आंघोळ केलेली आहे, कळलं ना. तुला स्कूलला घेऊन आली, आता मम्मी तयार करेल. तोपर्यंत मी मस्त पफी केक बनवली. किती सुंदर वाटतं तिथे. म्हटलं ना, ह्या मुलीचं लवकर आवरून होणारच नाहीये. अख्खा दिवस असंच जाणार आहे. बाबू तू पण जा, फ्रेश हो. आणि आम्ही मस्तपैकी आता हे खाणार आहे. म्हटलं ना गाईस, ह्या मुलीचे नखरेच संपत नाही. बघितलं मगाशी ड्रॅगनी केस सुकवत होती, आता स्ट्रेटनिंग चालू आहे. कशासाठी? फक्त आधार कार्ड मध्ये जाऊन ते नंबर चेंज करायचे, बर्थ डेट चेंज करायची. अच्छा, त्यासाठी हे चालू आहे. सांगा आता मी काय करू. चांगलं दिसायला हवं, चांगलं राहायला हवं. बात तो सही है. कधी पण टाइम पाहिजे ना त्या गोष्टींना. आहे माझ्याकडे टाइम आहे. मी एक सुट्टी घेतलेली आहे. निठल्ल एक सुट्टी अख्खा पगार खराब करून मी घेतलेली आहे. यार पुणेकर्स, त्यामुळं स्कार्फ बांधून रायडर बोली. सो इथे पण डिलेट करते. मी तर पहिलंच तयार झाले. देन
आम्ही पुढेरी विडास रायडिंग नो. आणि 2 ते 4 सारे पसार. त्यामुळे घरी आल्यानंतर झोपायचा विचार होता, पण ह्यांनी इथेच 2 वाजवले. चलो लेट्स गो गाइस, लेट्स जाएंगे हम, पकड़ेंगे. आधार कार्ड काढायला हवं आणि आधार कार्डची सेवा बंद. कोणी जर धनकवडीत राहत असेल तर त्यांना इथं आधार कार्डचं अपडेट करून मिळेल. काही गरज नाही कुठे इकडं तिकडं उंगत हिंडायची. तुम्ही गपचूप इकडे या आणि करून काढा, कारण की खूप फिरावं लागतं. खूप सांगतात क्षेत्रीय कार्याला जा, इकडे जा, तिकडे जा. नाही बरी आम्हाला कामच नाही. चाललोय मिस्टर DIY, म्हणजे मिस्टर DIY ला नेस जायचं, लग्नाला जायचं आम्हाला. त्यामुळे आणि आता किस्सा असं झालं की माझा फोन काढण्याच्या नादी हा एक मुलगी भेटली. 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला सांगते. पहिले आम्हाला एक मुलगी भेटली आणि हे बघा ही वाली, ही कुठे गेली, हे बघा ही. तिचं हेल्मेट बघा, लिटरली इतकं वाकडं झालेलं. तिचं हेल्मेट बघून मी हेल्मेटसारखी झाले होते. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मला इतकं इरिटेट झालं, म्हणजे हे काय अशी का चालवते ही गाडी. आणि तिचं हेल्मेट बघितलं, लिटरली ते असं वाकडं झालं होतं. तर माझं त्या हेल्मेटकडे लक्ष होतं. तेवढं दिदी म्हटली की आपल्या दर्शकांना दाखवण्यासाठी आपण ब्लॉग करूयात. मी म्हटलं ठीक आहे, म्हणून मी मोबाईल बॅगमधून काढायला गेले आणि तिथेच मी माझे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID कार्ड सगळं ठेवलं होतं. आणि एक वोटर ID कार्ड माझं पडलं आणि काय पडलं आणि मध्ये पडलं आणि मला वाटलं की पडलं, पण ते पडलंच नव्हतं. पण मी छान घाबरले. गाईस, तिचा व्हॉइस जर नसेल आवडला तर अवॉइड करा आणि माझा पण फेस अवॉइड करा, कारण आम्ही इतकं फिरलोय तर आमची बॉडी आता डिहायड्रेट झाली. तर आम्ही आलो रिचमध्ये. जर तुम्हाला मॅग्नम सारखी आईस्क्रीम आवडत असेल ना तर इथे येऊन नक्की खावा. खूप छान लागते. मार्केट डेबिटमध्ये पुण्यामध्ये, आता बाहेर न बघत असाल तर. जो भी ला रही है 2 लाना. यही है वो मैम साहब जिनके बारे में तुम बात कर रहे थे. प्रकारे ह्या मॅडमचं कामच नाही झालंय, त्याच्यामुळे ह्या उदास आहेत. आणि आता आम्हाला लग्नासाठी तयार व्हायचंय. आमच्या मॅडम बाहेर पडल्या पण आमचं काही काम नाही झालं, फक्त आईस्क्रीम खाऊन घरी आले. इग्नोर हर वेडेपणा. डोंट क्राय बेबी, कल हो जाएगा. मम्मीचा फोन येतोय की काम झालं का, या लवकर घरी. किती डल झालाय ना चेहरा. सो आता घरी आल्यानंतर मस्तपैकी थंड थंड पाण्याने शॉवर घेतला. आता जायचं लग्नाला. सो स्टेट येऊन मस्त रेडी होते आणि मग भेटूया पुन्हा. फायनली आम्ही तयार होऊन उशीर झाला. आमची बेस्ट फ्रेंड. खूप आनंद. कैसे भाग रहे थे चलो सॉरी गाइस, हमसे कैर घुस में निकले. डॉट पब्लिक को बुरा लग जाएगा. पब्लिक से सॉरी. लेकिन कौन कौन करता है सब बताओ. शादी लगते ही देखो खाना खाने के लिए
भीड़ लग गया। पॉल्यूशन इतना पॉल्यूशन नहीं करना चाहिए था। हॅलो, आप देख सकते हो काटे आणि नलवडे पाटील या दोन्ही प्रकारचे मंत्र बांधून आज या ठिकाणी या प्रसंगी उपस्थित राहिलेले सब लोग खाना खाने महानगरपालिकेचे मी ब्लॉग पोस्ट करणार आहे। सुंदर असं जेवण आहे, त्यासाठी आम्ही एवढं सगळं तयार होऊन आलो होतो। त्या सगळ्या लेडीज गँग आम्ही बसलो आणि हिचं ब्लॉगिंग चालू आहे। आपली मेकअप कसा झालाय सांगा गाईज, मी केलाय। फायनली आम्ही घरी आलोय, खूप जास्त दमलो, आजचा हेक्टिक डे होता। कसा होता आजचा डे अपर्णा? मस्त हेक्टिक होता, लिटल बिट हेक्टिक होता, लिटल बिट, थोडा पण आराम नाही झाला, नुसतं फिरलोय। आमची मम्मी चिडली आमच्यावर, आम्ही दिवसभर बाहेर असलो। मम्मी सो कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा नक्की। बाय, गुड नाईट।